नमस्कार. हेल्दी रेसिपी विथ प्रज्ञामध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण चहासोबत खाण्यासाठी कुरकुरीत आणि घरातल्या उपलब्ध साहित्यामध्ये नाश्ता बनवणार आहे. चला तर मग करूया सुरुवात आजच्या रेसिपीला. मस्त असा कुरकुरीत, खमंग आणि अगदी जिभेची चव वाढवणारा हा नाश्ता आहे. तुम्हाला जर माझ्या अशा चटपटीत, खमंग, स्वादिष्ट हेल्दी रेसिपी आवडत असतील तर हेल्दी रेसिपी विथ प्रज्ञा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. इथे आपण चहासोबत खाण्यासाठी कुरकुरीत चटपटीत नाश्ता बनवण्यासाठी 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. 4 ते 5 लसूण पाकळ्या बारीक करून त्याचा ठेचा बनवून घेतलेला आहे. आपण जो नाश्ता बनवणार आहे त्यासाठी बॅटर बनवूया. त्यासाठी इथे आपण 1 कप बेसनचे पीठ, 2 चमचे तांदळाचे पीठ, लहान अर्धा चमचा हळद घेतलेली आहे, अर्धा चमचा बडीशोप घेतलेला आहे. बडीशोपमुळे या नाश्त्याला अगदी खमंग अशी चव येते. त्याचप्रमाणे इथे आपण 4 ते 5 हिरव्या मिरच्या आणि 4 ते 5 लसूण पाकळ्याचा ठेचा बनवून घेतलेला आहे. 1 चमचा पांढरे तीळ आणि चवीपुरते मीठ घालून हे मिश्रण एकजीव करून घेऊया. प्रमाणे इथे आपण थोडं पाणी घालून याचे छान असे बॅटर बनवून घेऊया. तुम्ही बघू शकता इथे अशा पद्धतीने बॅटर बनवून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने कन्सिस्टन्सी बॅटरची असावी जेणेकरून तेलामध्ये हे बॅटर सोडताना अगदी सहजपणे तेलामध्ये सोडता येईल. इथे आपण 1 मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. त्याचप्रमाणे 1 वाटी कोथिंबीर घेतलेली आहे. आता हे सर्व जिन्नस आपण एकत्र मिक्स करून घेऊया. हे सर्व जिन्नस आपण मिक्स केल्यानंतर यामध्ये आपण 1 मूठभर पालक आहे तो मिठाच्या पाण्यामध्ये स्वच्छ धुवून बारीक करून घेतलेला आहे तो यामध्ये घालून घेऊया. तुम्ही बघू शकता इथे आपण हा पालक बारीक करून घेतलेला आहे तो यामध्ये मिक्स करून घेऊया. हा नाश्ता आपला टेस्टी तर बनणारच आहे पण पालकमुळे हेल्दीही बनणार आहे. थोडंसं पाणी घातलेलं आहे, साधारण 2 चमचे पाणी घालून परत हे मिक्स करून घेतलेलं आहे. जेणेकरून पालक घातल्यानंतर थोडंसं घट्टसरपणा आलेला होता म्हणून इथं थोडंसं पाणी घालून थोडं मिक्स करून घेतलं आणि झाकण लावून 10 मिनटं ठेवलं. 10 मिनटानंतर इथं कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे. लो टू मिडियम फ्लेमवर तेल गरम करून घ्यायचं आणि इथे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपण हे बॅटर चमच्याच्या साहाय्याने हळूहळू असं सोडून घेतलेलं आहे. या रेसिपीला आपण पालक पिठल्याची पोळी किंवा पिठल्याची पोळीही म्हणू शकतो. तुम्ही बघू शकता इथे बॅटर छान असं फुलून वर आलेलं आहे. अगदी जाळीदार आणि कुरकुरीत असा हा नाश्ता बनतो. आता हा आपण पलटून घेऊया. एका साईडने छान असा भाजून झाला की दुसऱ्या साईडनेही अगदी गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत, हलकासा गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत आपण हा भाजून घेणार आहे, तळून घेणार आहे. तुम्ही बघू शकता दुसऱ्या साईडलाही अगदी सुंदर असा रंग आलेला आहे. आता आपण हे काढून घेऊया एका प्लेटमध्ये. तुम्ही बघू शकता दुसऱ्या साईडला हे अगदी सुंदर असा रंग आलेला आहे. आता आपण यामधील तेल निथळून एका प्लेटमध्ये काढून घेऊया. प्लेटमध्ये काढून घेताना यामध्ये टिश्यू पेपर ठेवूया जेणेकरून यामध्ये जे काही एक्स्ट्रा तेल असेल ते निघून जाईल. तुम्हाला आणखीन एक बॅटर तेलामध्ये सोडून दाखवते. इथे एका पळीने हे बॅटर तेलामध्ये सोडलेलं आहे. एका साईडने छान असं फुलून वर आलं की आपण पलटून घेतलेलं आहे. दुसऱ्या साईडने हे गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत छान असं तळून घेतलेलं आहे. आपण हा नाश्ता तेलामध्ये तळून बनवलेला आहे. तुम्ही हा नाश्ता कमीत कमी तेलामध्येही बनवू शकता. पॅनमध्ये अगदी 1 चमचाभर तेल घालून त्या चमचाभर तेलामध्ये हे बॅटर सोडायचं आणि बॅटर सोडल्यानंतर थोडंसं पसरवून घ्यायचं. एका साईडने हलकासा गोल्डन ब्राऊन कलर झाला की दुसऱ्या साईडनेही हलकासा गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत छान असं याला भाजून घ्यायचं. अगदी कमी तेलामध्येही हे आपण बनवू शकतो. तुम्ही बघू शकता इथे आपण गरमागरम चहा तयार आहे. असा चहासोबत असा कुरकुरीत आणि चटपटीत हेल्दी नाश्ता असेल तर चहाची रौनक आणखीन वाढेल. तेलामध्ये तळल्यानंतर ज्याप्रमाणे हा अगदी कुरकुरीत आणि जाळीदार बनतो तसा जर आपण पॅनमध्ये कमी तेलामध्ये जर हा आपण फ्राय केला ते तळला तर तो इतकासा कुरकुरीत बनत नाही, हलकासा मऊ पडतो. म्हणून हा शक्यतो तेलामध्ये तळूनच बनवावा. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने अगदी जाळीदार आणि कुरकुरीत हा नाश्ता बनतो. आपण घेतलेल्या प्रमाणामध्ये 8 ते 10 पळी पालक पिठल्याची पोळी बनते. अशा पद्धतीने चहासोबत खाण्यासाठी कुरकुरीत नाश्ता घरी नक्की ट्राय करून बघा. आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटा अशा छान, खमंग, स्वादिष्ट हेल्दी रेसिपीसोबत.